सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणारा अटकेत, शिरूर पोलिसांची कारवाई। दिनांक 15 जून रोजी शिरूर पोलीस तपास पथकाने मौजे रामलिंग परिसरात सापळा रचून गावठी बनावटीची 2 पिस्तुले व 6 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास अटक केली आहे। प्रदीप श्रीकिसन तिवारी वय 42 वर्ष, राहणार साईनगर, बीजे हाऊसिंग सोसायटी, शिरूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली। आरोपीकडून 2 गावठी पिस्तुले व 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। शस्त्रसाठा गुन्ह्यात वापरण्याच्या उद्देशाने बाळगण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस 16 जून रोजी न्यायालयात हजर केले असता 18 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शन व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पथकात पोसई शुभम चव्हाण यांच्यासह हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कमळकर, अंमलदार विजय शिंदे, नीरज पिसाळ, नितेश थोरात, सचिन भोई, निखिल रावडे, रवींद्र काळे, रवींद्र आव्हाड, अजय पाटील यांचा समावेश होता। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाकचौरे।